हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आज मॉर्निंगलाच भरपूर कामे होती आमचं. आज दिवसभर आम्ही बिझी राहणार आहे कामातच आणि ब्लॉग पण मोठा होणार आहे. कारण आज मार्गशीर्षचा शेवट गुरुवार असल्यामुळे भरपूर कामे होत्या आणि आम्ही इथं चहा पिऊन वगैरे कामे चालू केल्यावर परी म्हटली, मला पण कामं करायची, मला पण. आता लेकरांना कोण सांगून ऐकतेत का? त्यांचंच ते खरं करते. त्यामुळे चल बाय कामं कर. मग तिनं भाजी निवडलेली बाहेर वेस्ट टाकून येते म्हटली आणि सोबत मी पाहिजे अजून तिला. चल बाई एकदाचं टाकून यायचं. तिच्या मागं मागं गेली आणि इथं मी झाडू मारायला लागली आणि तसं सगळं घर घाण झालं होतं. एकदाचंच कामं करून घेतो आणि इथं मम्मी फरशी पुसायला लागली. बघा फरशी मम्मानं टाईल्स पुसून घेतल्यावर थोडं चहाची भांडी वगैरे होत्या, ते सगळं भांडी वगैरे घासून घेतली. कामं आवरली मी आणि परीनं आणि भावानं इथं चहा मागितला, त्याला चहा नेऊन दिली आणि तसंच कपडे वगैरे थोडं धुवायचं होतं ते धुवून आणि इथं वाळू घालते. हे मला माहीतच नाही, व्हिडिओ परीनं काढलेली आहे, त्यामध्ये ब्लॉगमध्ये टाकायला मला हेल्प झाला. तसंच इथं देवाचं भांडी वगैरे होत्या, ते पण पितांबर घेऊन चकाचक धुवून काढल्यावर इथं स्वयंपाकला पण लावलं एका बाजूनं. हे पूर्ण व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती आहेत रेसिपीचा, नक्की जाऊन बघा. तुम्हाला पण ह्याच्यामध्ये जास्त तसंच थोडं स्वयंपाक करता करता माझं पार्सल आल्या होत्या, ते पण पिक केलं. परी आणि मी, माझ्या आधी तीच पळून जाते. आणि असंच इथं मम्मीनं कांद्याची पात चिरून ठेवली, त्याचं पण भाजी करायचं होतं, ते पण तुम्हाला दाखवले. आणि तसंच माझं इथं रेसिपी चालू होती. पूर्ण ब्लॉग आहे तिथं, व्हिडिओ मी टाकलेले आहेत, ते न मिस होता तुम्ही नक्की बघा जाऊन. तुम्हाला पण जिरो ऑइलमध्ये मी तिथं बनवलेली आहे रेसिपी, गोवन स्टाईलमध्ये. वाटाण्याचं रोस म्हणतात त्याला. गोवामध्ये जास्त ऑइल वापरत नाही, वलं खोबरं जास्त, नारळ वापरते. हे सगळं भाजून झालं. इथं थोडं गार करायला ठेवू. गार झाल्यावर मिक्सरला वाटून घेऊया आणि कडेला आपलं हे वाटाणा शिजले ते का बघू आणि व्हेजिटेबल पण एक 90% शिजू झाल्यावर लगे आपण हे वाटून घ्यायची. मला वेलदोडं भेटली नव्हत्या, आता मला भेटल्या. 1-4 वेलदोडं टाकली त्यामध्ये, त्याचं फ्लेवर छान लागते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. असंच आपलं घरगुती काळं तिखट आणि धनपूड, टर्मरिक पावडर जे आपल्या घरात अवेलेबल आहे तेच घालू आपण, दुसरं काही ॲड केलेले नाही आहे. आणि पूर्ण व्हिडिओ मी टाकलेली आहे. आणखी पण सांगते तुम्हाला, हे रेसिपीचं पूर्ण व्हिडिओ मी टाकलेली आहे, नक्की जाऊन बघा आणि ट्राय करा. आणि रेसिपीचं जर तुम्हाला कसं वाटली ते पण मला सांगा कमेंट करून. एवढंच आहे, वाटून घेतली मी. आता इथं जेवढं आपल्याला चवीपुरतं मीठ आणि कमेंट करून नक्की सांगा. हे बघा इथं तयार झाले आहे आपलं वाटाण्याचं रोस जिरो ऑइलमध्ये आणि टेस्ट इतकी भारी लागतात ना, भातासोबत आणि पुरीसोबत तर लय मस्त लागतात. आणि आपल्याला तर महिन्यात 4-5 वेळा तर आपण बनवतोच. इथं झाले बघा शिजू द्यायची आणि मी तसंच देवपूजा करायला इथं फूल पण घेतली आहे, त्याचं पण तयारी करायचं. तसं स्वयंपाक करत करत इथं पूजेची पण तयारी करते, पूजा मांडायची आहे मला. इथं फूल घेतलं होतं, हे सगळं बीजफूल कालच आणून ठेवलं होतं आदल्याशी भावानं सगळं. इथं हार केलं आणि हे बघा माझं पूजा कशी होती, कशी मांडली आहे ते पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पण असंच मांडतात का पूजा वगैरे मांडून मी रेडी होऊन मी आणि छोटा भाव बाहेर निघालो. इथं हे बघा ऊन पण जास्त पडलं होतं आणि दुपारचं वेळ झाली होती आणि मला जायचं होतं बाहेर, थोडं कॉलेजमध्ये काम होतं. तुम्हाला कळेल कशासाठी गेली होती, मी सांगेन पुन्हा तुम्हाला. मला कॉलेजवर ड्रॉप करून त्याला जायचं होतं दुसरीकडे, कस्तरी आणून मला इथं सोडला. आणि हे बघा मी इथं कॉलेजमध्ये माझं काम होतं ते काढलं आणि ब्लॉग काय टाकून महागारी मी इथं फिरायला. थोडं इव्हनिंगचं टाईम झालं होतं, इव्हनिंगला मी इथं बसमध्ये यायची होती कारण तो गेला होता दुसरीकडे, त्यामुळे मला एकटीलाच घरला जायचं होतं. आणि हे बघा मला शेवटी बस मिळाली आणि बसून इथं तुम्हाला दाखवते थोडंफार. आपली मार्केट कॉलेजपासलीच थोडं जवळच होती, बसस्टँडवर आलो. आणि गर्दी एवढं संध्याकाळचं जास्त गर्दी असते आणि मी आधीच आम्हाला बस मिळाली म्हणून बरं झालं,
आणि नाहीतर गर्दीत ही झाली होती. तसंच येताना मला परीचं कानातली बघायचं होतं, ते बघितलं. मला काय पटली नाही, तरी पण मी घरी आल्यानंतर तिला घेऊन जावं असं म्हणून तिथंच मी फोटो काढून वगैरे आले आणि घरी पोचले शेवटी. आणि परी झोपली होती. आणि येताना मी काय काय आणलं होतं, आंबला अजून काय काय सामान आणलं होतं ते दाखवायला लागली होती. हे बघा त्याचं पण रेसिपी सांगते. मला लोणचं घालायचं होतं. आणि हे बघा परीला बिस्किट आणलं होतं, ती घेऊन हसायला लागली आहे. आणि मम्मी पण बसल्या होत्या. तसंच देवपूजा वगैरे. आणि येताना मी पॅन आणली होती, म्हणजे कढई. मी आता तिथं ह्याच्यामध्ये रेसिपीला लागते म्हणून. आधी जो होतं ते जुनं झाला होता, नवीन आणली येताना. हे बघा कसं आहे. तुम्हाला आवडले असेल तर मला सांगा, आणि तुम्हाला पण हवी असेल तर मला लिंक म्हणून पाठवा, नाही तर सांगते मी प्राईस किती आणि किती आणि कसलं पॅन आहे ही. असंच मम्मी समोर काढली, ओपन केलं. आणि स्वयंपाकला 1 किलो तरी एवढं भरते, एवढं मोठा घेतली होती. आणि इथं आल्यावर मम्मीनं चहा दिला मला. आणि इथं परीला मी कुक्कू लावून वगैरे पाया पडते, कारण आपण जे फोटोत आहे त्या लक्ष्मीला एवढी मान देतो, तसंच आपल्या घरातली लक्ष्मी, जे आपली बायको, आई, कोण पण असू दे, त्यांना पण जास्त ते पण लक्ष्मीच असते. त्यांचं पण आपण इज्जत केलं तर घरात धन, लक्ष्मी, पैसा वगैरे येतात. त्यांना पण तुम्ही इज्जत देत जावा. जसं की आपण फोटोतलं, देवळातलं त्यांना लक्ष्मीला आपण मानतोय आणि त्यांना पाया पडतोय, असं यांना पाया पडायचे काय नाही. नुसतं त्यांना 2 शब्द प्रेमानं बोला, मान द्या आणि प्रेम द्या त्यांना. जे तुमच्या घरी खरी लक्ष्मी आहे तिला थोडं प्रेम देऊन बघा, तुम्हाला समजेल तुमचं घर सुखाने आणि धन दौलतने भरून जाईल तुमचं घर. आणि शेवटी हे असं माझं पूजा झाल्यावर मी शेवटी उपास सोडायला इथं बसले. आणि परी इथं माझ्या ताटात भरायला लागले. हे बघा जेवायला भात, रोज, वाटाण्याचं रोज मी बनवलेला, इवळणीची आमटी आणि पापड वगैरे होता, पोहे होते. हे सगळं आता जेवून घेते. तुम्ही पण या जेवायला. आणि माझं जर ब्लॉग तुम्हाला आवडलं असेल शेअर, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसं वाटलं तुम्हाला. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.